बाकासूर सोबत पाहिलाय, पुसेगाव त्याच्या सोबत पाहिलाय, हां विठ्ठल सोबत पाहिलाय, हां कोपीतल्या बकासूर सोबत कधी पळालेला? बिंजोड होते आपली सासवडला तेव्हा पाहिलेला 370 राजासोबत. नमस्कार भाऊ, नमस्कार. आपलं नाव काय आविष्कार मोळ, आणि आपल्या नंदीचं नाव काय? शिट्टी कुठला आहे शिट्टी? जांभूवाडी, जांभूवाडीचा. आणि किती नंबर गटात आहे आता गाडी? 93 मध्ये. 93 मध्ये का? कोण आहे आजचा फेरा? नकरे नखरे. कशी गाडी कशी जुलून आली फेऱ्याची? गाडी मग आपली आधी पाहिलेली का झडला, हां टॉपच्या गाडीला जरा घासाघास केली त्यामुळे मग नियोजन केलं. आजच्या पुसेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल? काय नाही, चांगलं मैदान भरवलेलं आहे, सुट्टी वगैरेला सगळं चांगलं आहे. कारण की बघितलं सकाळी एकदम लवकरच चालू झालेलं मैदान. 7 वाजता बैल खाली गेली 1 मला आपल्या बैलाबद्दल जरा माहिती द्या ना, कधी कधी कोणत्या कोणत्या मैदानात वगैरे पळालेलं आहे ते? बैल मग पुणे भागात सगळी मैदान होतात, प्रत्येक मैदानात पाहिलंय. 7-8 बैलाचे गुलाल आहेत मैदानाचे, 3 फेऱ्याचे. असं का? कोणाकोणासोबत पळालेला आपला नंदी आतापर्यंत? बाकासूर सोबत पाहिलाय, चिखले त्याच्यासोबत काय ते आपल्या पुसेगाव त्याच्यासोबत पाहिलाय, हां विठ्ठल सोबत पाहिलाय, कोपीतल्या पांड्यातल्या सोने म्हणून आपल्या मित्राचा त्यांच्यासोबत पाहिलाय. बकासूर सोबत कधी पळालेला? बिंजोड होते आपली सासवडला तेव्हा पाहिलेला 370 राजासोबत. असं का? फक्त बिनजोडलाच पळाला आहे की 3 फेऱ्यांमध्ये पळाला? बिंजोडला पाहिलाय फक्त बिनजोडला पळाला. तेव्हा कसं चालते गाडी? तेव्हा झाली आपली 51,000ची रेस होती. हां तेव्हा झाली अर्धा 1 टांग्याने गाडी. असं का? म्हणजे चांगला असं तेव्हा तुम्ही गुलाल घेतलेला? हो. काय मग ही जोडी बकासूर आणि शिट्टी ही जोडी आपल्याला परत बघायला भेटेल का? काय बघू आता, आपलं त्या लेवलला आला टॉपला तर. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे त्या लेवलचं जर आपलं स्पीड देखील झालं तर नक्कीच आपल्याला ही गाडी पळताना दिसेल का? बकासूरबद्दल काय सांगा? कारण जाऊ तिथे त्या मैदानात तो गुलालातच असतो. काय देवाची त्याच्यावरती श्रद्धा आहे काहीतरी. बरोबर आहे. कारण देवाची काय तर देण आहे आणि फॅनचं प्रेम असेल म्हणून नक्कीच तो प्रत्येक मैदानात गुलालात असतो. हो. मग आज काय अपेक्षा असणार आहेत आपल्या शिट्टीकडून? आज काय नाही, गट निघाला तरी बस, चांगली गाडी पळावी फक्त. ठीक आहे, चला शुभेच्छा देतो मी तुम्हाला. कारण की दादांनी आता शर्यतीसाठी तयारी केलेली आहे म्हणून छोटीशीच मुलाखत घेतलेली आहे. नक्कीच आपण मोठी अशी मुलाखत देखील घेऊ. हो ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.